हॅलो अँड वेलकम बॅक गाईज टू अवर चॅनल जीपॅट एक्सपर्ट. तर मित्रांनो, आज आपण जीपॅट एक्झाम प्रिपरेशनमध्ये तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत त्या सब्जेक्टला आपण बघणार आहोत. आज आपण कुठले कुठले सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत ते सर्व सब्जेक्ट आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा, ज्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की जीपॅट एक्झाम प्रिपरेशनसाठी कुठले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत तेच फक्त हायलाईट करून घ्यायचे. म्हणजेच काय, तुम्हाला कोर्स स्टडी करता येईल. कोर्स स्टडी केल्यामुळे तुमचा टाइम वेस्ट जाणार नाही थोडक्यात. ओके, टाइम वेस्ट जाणार नाही. म्हणजेच काय, तुम्ही ऍक्च्युअली जेवढं रिक्वायर आहे तेवढाच अभ्यास करता. ओके, म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमधून जीपॅटसाठी कुठले कुठले इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत त्याबाबत पूर्णपणे कळून जाईल. ओके, तर त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघा, न स्किप करता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात मित्रांनो. तर बघा, पहिला सब्जेक्ट म्हणजेच कुठला मित्रांनो, तर पहिला सब्जेक्ट हा इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तो म्हणजे फार्माकोलॉजी. हा आहे फर्स्ट सब्जेक्ट मित्रांनो. या सब्जेक्टचं वेटेज तब्बल माझ्या मते 28 ते 30 क्वेश्चन्स इतके क्वेश्चन्स दरवेळी या जीपॅट एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, तर नेक्स्ट सब्जेक्ट कुठला मित्रांनो, तो म्हणजेच फार्मास्युटिकल केमिस्ट्री. तर मित्रांनो, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला जवळजवळ 25 ते 28 क्वेश्चन विचारले जातात. या फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये जवळजवळ तुमचे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आली, मेडिसिनल केमिस्ट्री आली, फिजिकल केमिस्ट्री आली आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आली, असे चारी पण केमिस्ट्रीचा भाग आला. ओके, नेक्स्ट आहे तिसरा सब्जेक्ट म्हणजे मित्रांनो, तो कुठला, तो आहे फार्मास्युटिक्स. ओके, तर या फार्मास्युटिक्स मधून मित्रांनो तब्बल 30 ते 32 क्वेश्चन विचारले जातात दरवेळी एक्झाम मध्ये. ओके, तर या फार्मास्युटिक्स मध्ये त्याचे अलाइन सब्जेक्ट्स आले. ओके, म्हणजेच कुठले कुठले, इंडस्ट्रियल फार्मसी असेल, फिजिकल फार्मास्युटिक्स असेल, बायोफार्मास्युटिक्स असेल, किंवा आणखी कुठलं फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असेल, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग असेल, हे सगळे अलाइन सब्जेक्ट या फार्मास्युटिक्स मध्ये आले. ओके, तर हे झाले 3 मेजर सब्जेक्ट. तर यामध्ये तुम्ही आणखी 2 सब्जेक्ट ऍड करू शकता मित्रांनो. तर तो म्हणजे कुठला, फार्माकोग्नोसी. ओके, तर फार्माकोग्नोसी मध्ये मित्रांनो जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन हे दरवर्षी या जीपॅट एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, आणि नेक्स्ट आहे पाचवा आणि लास्ट सब्जेक्ट म्हणजे कुठला, ॲनालिसिस. ओके, या ॲनालिसिस मध्ये सुद्धा जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन्स विचारले जातात दरवर्षी. ओके, तर हे झाले काही मेजर सब्जेक्ट. ओके, जे की खूप खूप इम्पॉर्टंट आहे त्या जीपॅट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ओके, तर या एक्झामसाठी जर प्रिपेअर करायचं झालं तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्मास्युटिक्स आणि फार्माकोग्नोसी आणि ॲनालिसिस या सर्व मेजर सब्जेक्टचा अभ्यास करावा लागेल. ओके, आणि ह्या सर्व सब्जेक्ट हे इम्पॉर्टंट आहे जीपॅट एक्झामसाठी. ओके,